प्रत्येक शेतकरी आपल्या गावात राजा असतो, पण तो दुसऱ्या गावात स्थलांतर कसं होणार? सहजासहजी जमिनी कसं मिळणार? पैसा पैशाच्या परीनं निघून जाणार आणि त्यांची पिढी शेवटची ठरणार. त्यामुळं माझा शक्तीपीठाला पूर्ण खूपच विरोध आहे. आता उद्ध्वस्त होतंय आमचं, काय सुधार स्थलांतर करण्याचीच वेळ येणार जर समजा गेलं तर. कुठं जायचं आणि कुठं राहायचं? बरं आता आम्ही होऊच देणार नाही, काही जरी झालं तरी. बर शक्तीपीठ नको, जमीन जाते काय जरी झालं तर आमचा विरोध राहणार शेतकरी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न झाला होता आणि खास करून महिला देखील या शक्तीपीठ विरोधात या ठिकाणी या मेळाव्याला उतरल्याचं पाहायला मिळेल. आपल्यासोबत काही महिला असणार आहेत. खरं तर सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर असेल आणि सांगली असेल या भागातून महिला या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्या महिलांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. खरं तर महिला यासुद्धा आता प्रपंच आणि संसारामध्ये रममाण असताना शेतीच करत असतात आणि त्यामध्ये त्यांचा हातभार निश्चितपणानं असतो. महिलांची भूमिका काय असणार आपण जाणून घ्यावं. काय नेमक्या भावना आहेत या निमित्तानं? आज नेमकं या ठिकाणी करकममध्ये शेतकरी मेळावा पार पडला आणि महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती. आज आपण पाहिलं तर शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रत्येक गोष्टीत असतात हे आपण आजपर्यंत ऐकलं आहे किंवा अनुभवलं आहे. पण आज पाहिलं तर महिलांचा प्रतिसाद एवढा चांगला होता की यातून कळते की शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीविषयी किंवा आपली जमीन राहावी यासाठी तळमळ किती आहे. त्या पूर्ण महिला आज स्वतः इथे येऊन बसल्या होत्या, ज्या कधी कोणत्या सभेला दिसणार नाहीत पण त्या आज तुम्हाला इथंच एका कार्यालयामध्ये दिसल्या. यातून एकच सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की हा शक्तीपीठ महामार्ग कोणालाही नको आहे, कारण याची गरज पण नाही आहे. हा शक्तीपीठ मार्ग जर गरजेचा असता, आवश्यक असता आणि यातून जर शेतकऱ्यांचं नुकसान होत नसतं तर शेतकऱ्यांनी विरोध केला नसता. याची तशी पाहता काही गरज नाही. अशा गोष्टी शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न होतोय आणि महिला पण वर्ग त्याचा निषेध करताना दिसत आहे. तर महिला देखील या ठिकाणी आज या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहिल्या होत्या आणि महिलांमधून देखील विरोध होतोय. सांगा तुम्ही कुठून आलात? निमगाव. काय आता नेमकं शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी सरकार हुकुमशाही करतंय असं वाटतंय का तुम्हाला? हा बरोबर आहे की हुकुमशाही करताय. बरं तुमची जमीन किती जाते काय असं चर्चा झाली का तुमच्या मालकांबरोबर? काय 1.5 एकर जाती, बंगला जातोय, विहीर जाती, सगळं जाते आणि उद्ध्वस्तच होतोय. बरं आता काही शेतकरी म्हणतात की आम्हाला मोबदला चांगला मिळाला तर आम्ही आम्हाला मोबदला नको, जमीन द्यायचीच नाही द्यायची. आम्हाला मोबदला नकोच आहे. आमची आई जमीन आम्हाला राहू देवायची. बरं काय सुद्धा नको आम्हाला. हे तर या महिला ज्या आज शेतकरी मेळाव्यामध्ये आलेल्या होत्या त्या महिला ठामपणे सांगतायत की आम्हाला मोबदला नको, आम्हाला जमीन द्यायची नाही. या निमगावच्या महिला आहेत आणि यांनी सांगितलं की आमची 1.5 एकर शेती आहे आणि त्यामध्ये जो बंगला असेल किंवा आमची शेती असेल ही निश्चितपणानं जातं, सगळं जातं, सगळं उद्ध्वस्त होतंय आमचं. काय सुधार? स्थलांतर करण्याचीच वेळ येणार जर समजा गेलं तर. कुठं जायचं आणि कुठं राहायचं? बरं आता काही वक्त्यांनी आज सभेमध्ये सांगितलं की आता महिलांनी पुढं आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान दाखवण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी देण्यासाठी महिलांनी बांगडी देवेंद्र फडणवीसांना पाठवावी का असं सांगितले. काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? आम्ही काय केलं? आम्ही विरोध केला की तिथं. बरं आम्ही पेटवून देणार म्हणलं, आम्ही विरोध केला. मोजणी माघारी पाठवली की आम्ही सुरुवातीलाच निमगावमध्ये. बरं आता हे जर प्रकरण नाही थांबलं शक्तीपीठाचं आम्ही मरणार आहे. आम्ही मरणार आहे मग राहणार आमची. सरकारनं काही करू द्या, आम्ही मागं हटणार नाही. आम्ही हटणार नाही मागं. तर सरकारने काही जरी केलं तर आम्ही मागे हटणार नसल्याचं बोललं जातंय. महिला आपल्यासोबत आणखी काही बोलणार आहेत का आपण पाहूयात. ताई मला सांगा तुम्ही कुठून आला आहात? आम्ही करकममधून. बरं प्रॉपर करकमचीच आहेत का? बरं काय किती जमीन जाते तुमची? काय कसं माझी नाही, वडिलांची चुलत्याची जाते. बरं किती जाते साधारणपणे? तरी 30-40 एकर जाते. 30-40 एकर. बापरे, सगळं संपतंय असं परिस्थिती आहे का सध्या? बरं काय आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, आमचा विरोध आहे. बरं आता काही शेतकरी म्हणतात की मग आता हे हा आहे, पूर्ण विरोध आहे. काय शेतकरी म्हणतात मोबदला दिल्यावर आम्ही देऊ. नाही तसं कोणी म्हणत नाही. बरं करकममध्ये काय परिस्थिती? आता महिलांमध्ये फार चर्चा होत असते की आम्हाला नकोच आहे, रोडच नकोय आम्हाला. बरं नको. बरं तर हे अशा पद्धतीनं स्थानिक करकममधील देखील महिला आहेत, काही महिला देखील आलेल्या आहेत. बोलण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण सध्या आजचं मेळाव्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महिलांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या आलेल्या होत्या. ताई मला सांगा तुम्ही कुठून आलाय? मग महत्त्वाचा प्रश्न आहे. बरं करकमचीच. काय करकममधली काय परिस्थिती आहे नेमकी? काय म्हणजे जमीन जाती का मग विरोध आहे का द्यायची? भरपूर विरोध बागायत किती आहे तुमचं? किती एकर क्षेत्र आहे तुमचं? काय 30 एकर.
30 एकर आहे बरं, त्यापैकी किती जात आहे? आमचं तीस एकर. 80 एकर रान आहे त्यातून 30 एकर जाणार आहे आमचं. बरं, मग 30 एकर गेलं आणि सरकारनं मोबदला भरपूर दिला तर काय हरकत आहे तरी त्याला? आम्ही जायचो कुठं पण आमचं अख्खं जाते. आम्ही मोठी फॅमिली आहे ना, बरं, त्यामुळं बरं. माझ्या पप्पांची तर सगळी जमीन जाते. आम्ही जायचो कुठं. बरं बरं. मग आता पुरुष तर आलेले आहेत, त्यांनी तर राज्य म्हणजे आता नागपूर ते असं गोव्यापर्यंत हे सगळं कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी आता शेतकऱ्यांचा विरोध होतो. पण दुसरीकडे सुद्धा काही शेतकरी मोबदल्यापोटी जमीन द्यायला तयार होत आहेत. मग हे शेतकऱ्यात जी दुपळी झाली ती मिटवून मग काय नेमकी पुढची परिस्थिती असेल? आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचा तर विरोधच आहे. बरं, मग आता रस्त्यावरती उतरलात, आज मेळाव्यात आलाय, पण सरकारनं जर नाहीच ऐकलं तर पुढची दिशा महिला म्हणून काय असेल तुमची? आम्ही होऊच देणार नाही काही जरी झालं तरी. बरं, शक्तीपीठ नको, जमीन जाते, काय जरी झालं तर आमचा विरोध राहणार शेतकरी. बरं, त्या ह्या सगळ्या महिला आज जवळजवळ 200-250 महिला ज्या आहेत, घर आणि मूल चूल सांभाळत असताना शेतीसुद्धा करतायत आणि आज खास करून या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. आणखी काही महिला आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू. आज या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी खास करून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील या मेळाव्याला उतरल्या होत्या, एल्गार मेळाव्यात उतरल्या होत्या. काय परिस्थिती आणि तुम्ही कुठून बिलॉंग करताय? मी मगराच्या निमगाव इथून आलेली आहे. बरं. मी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती के पाटील. पाटलांना सगळा पूर्ण तालुकाच ओळखतो आणि त्यांच्या संघर्षात पहिल्यापासून सहभागी आहेच. मग आता शक्तीपीठच्या बाबतीत काय निर्णय? आता निमगावकरांनी तर विरोध निमगावमधून केलेला शक्तीपीठ आहे, जातोय. पण एक महिला म्हणून आत्ताची परिस्थिती, आजची महिलांची उपस्थिती पाहिली तर महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. खरं कसं तर बघताय कसं सांगू याच्याकडे? का, आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जर अर्ध्या एकरापासून जे 10-15 एकर शेतीपर्यंत असलेल्या महिला कशा करतात, जर शेती असेल तर 4 कोंबडे असतील, 4 शेळ्या असतील किंवा 4 गाया असतील, ह्याचं म्हणजे हे पाळून आपल्या प्रपंचाला हातभार लावतात. जर अर्ध्या एकरवालीच्यातून किंवा 1-2 एकरवालीच्यातून जर शक्तीपीठ गेला तर ती कुठं जाणार? ते संसार उघड्यावर पडणार. आणि आपण बघतो बाहेरच्या गावात किंवा बाहेरच्या शहरात आपल्याला एखादा युवकांना धंदा सुद्धा करू देत नाही, तर बसताना कसं बसू देणार? प्रत्येक शेतकरी आपल्या गावात राजा असतो, पण तो दुसऱ्या गावात स्थलांतर कसं होणार? सहजासहजी जमिनी कसं मिळणार? पैशाच्या परीनं निघून जाणार आणि त्यांची पिढी शेवटची ठरणार. त्यामुळं माझा शक्तीपीठाला खूपच विरोध आहे. आता शक्तीपीठाला तर विरोध होतोय, पण मागची 10-15 किंवा महिन्यापूर्वी जो इन्सिडेंट झाला के पाटलांच्या सोबत की रात्री अपरात्री किंवा पहाटे पोलीस सकाळी आलते, काय नेमक्या त्यावेळेस भावना निर्माण झाल्या होत्या की शेतकऱ्यांसाठी लढणारा एक संघर्ष कार्यकर्ता म्हणलं तर आपण थोडंसं वावगं ठरणार नाही आणि असं पोलीस बळाचा वापर केला जातोय, दबाव आणला जातोय, काय नेमक्या भावना होत्या? खरं तर राजू शेट्टी ह्या बाबतीत त्यांचे गुरु आहेत. बरं. शेतकऱ्यांसाठीच करायचं. इतके दिवस गेले 30 वर्षापासून ते राजकारणात आहेत, पण त्यांनी कधीही राजकारण केलं नाही. एक अतिशय शुभ्र म्हणजे एकदम चांगली पर्सनॅलिटी म्हणून त्यांना ओळखतात. तुम्ही माळशिरस तालुक्यातल्या लोकांची प्रतिक्रिया सुद्धा घेऊ शकता की त्यांनी कधीही राजकारण फायद्यासाठी केलं नाही, कायम समाजकारणच केलं. आणि जेव्हा शक्तीपीठाला विरोध होतोय असं समजल्यावर जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या इगोला हर्ट झालं आणि त्यांना असं वाटलं की जर जे लीडर आहेत त्यांना जर अटक केली तर बाकीचे लोक डळमळतील. पण खरोखर आमच्या गावाचं ह्या बाबतीत कौतुक करावं असं वाटलं की पूर्ण गाव एक झालं. गावाने कधीही असा इतिहास घडला नव्हता. आमचं गाव पूर्ण कडकडीत बंद झालं आणि त्यांना फुल सपोर्ट केला आणि नाईलाजानी मोहीम मोजणी थांबली. तुम्ही सिरसमध्ये 2 पाटील एकत्र येत आहेत, पण मात्र काही बळी आहेत ती आता या शक्तीपीठला सपोर्ट असल्यासारखं ते घेऊन शेतकऱ्यांबरोबर पुढे यायचा प्रयत्न करतायत. काय सांगाल? खरं सांगू का, शक्तीपीठाच्या बाबतीत हे पक्ष अजिबातही मध्ये येत नाही. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून शेतकरी हाच महत्त्वाचा आहे. त्यात पक्ष जातपात कोणीच मानलेलं नाही आणि त्यासाठी हा लढा आहे. त्यासाठी अनेक लोक एकत्र येतील, त्याला काही वावगं नाही, सपोर्टच नाही. पण काही जण सपोर्ट करायसाठी शक्तीपीठ आम्ही द्यायला जमीन आमची तयार असं बोललं जात. काही शेतकरी ते राजू शेट्टी साहेबांनी सांगितलंच, ते जे एजंट असतील ते करतील, ज्यांना फायदा असेल त्यातून ते करतील. आम्ही पूर्ण ज्यांचं नुकसान होतंय त्या शेतकऱ्यांच्या बाजूने. एजंट वेगवेगळ्या पक्षातील असू शकते. तर आपण महिलांच्या प्रतिक्रिया आज जाणून घेतलेल्या आहेत. कर्कम आता खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ठेणगी पेटलेली होती. मग आरणमध्ये सुद्धा आंदोलन झालं. त्या आंदोलनाला राजू शेट्टी उपस्थित राहिले होते आणि खास करून जिल्ह्यात आणखी वातावरण तापवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा
या घटनेमुळे वातावरण तापलं होतं की के पाटलांची सकाळी सकाळी झालेली अटक ही सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागवणारी ठरली होती आणि त्यांच्या मिसेस आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी ठामपणाने सांगितलं शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध असेल. माळशिरसमध्ये कुठल्या पक्षानं कुणाला सपोर्ट केला आहे, शक्तिपीठ महामार्गाला सपोर्ट केला आम्हाला देणं घेणं नाही, मात्र शेतकरी म्हणून आम्ही निश्चितपणानं शक्तिपीठाच्या विरोधात कायम लढत राहू हा त्यांनी शब्द दिला आहे. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, करकम.